लक्ष द्यायचं सर्वांनी. काय करायचंय बघा की हे आता याच्यात काय करायचंय, आतमधली आकृती आहे. काय आहे आतमधली आकृती? काय आहे आकृती? आतमधली त्रिकोण आहे. काय आहे? हा त्रिकोण बाहेर आला इथं. काय आला बाहेर? त्रिकोण आला. आणि जे बाहेरचा चौकोन आहे तो मधात जाऊन ब्लॅक झाला. मधात जाऊन ब्लॅक झाला. बघा ना, मधात जाऊन ब्लॅक झाला, काळाभोर झाला. ठीक आहे. बाहेरचा आता आपण तसंच करायचं आहे. मधात काय आहे रे इथं? मधात काय आहे? आता कोणता कोण आहे ना? मधात कोण आहे? षटकोन आहे. तो बाहेर न्यायचा आहे मला. बाहेर कुठं आहे? षटकोन म्हणजे 6 कोण आहेत. एक इथं आहे आणि एक इथं आहे. ठीक आहे. हे झाले 2 षटकोन. म्हणजे हे 2च असू शकतात. एक एवढं कळलं. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा, बाहेरची जी गोष्ट होती ती मधात जाऊन काळी झाली. बाहेरची जी गोष्ट होती, बाहेर चौकोन यायच्या मधात जाऊन काळा व्हावा लागेल. मधात जाऊन काळा इथं आहे, इथं आहे. पण आपला इथंच नाही का मधात जाऊन, कारण हे काय आहे? षटकोन. म्हणजे हे बरोबर आहे. लक्षात येते? काय झालं? कळलं? नेक्स्ट 2 नंबरची आकृती बघा काय होते ते. 2 नंबरच्या आकृतीमध्ये तुम्हाला जे निरीक्षण करायचं आहे ते बघा काय आहे. 2 नंबरच्या याच्यात जागा बदलल्या. शेजाऱ्याच्या घरात आपण घुसलो, आपल्या घरात शेजारी घुसला. 2 1च्या जागी गेला, 1 2च्या जागी गेला. पान 1 इथं आला समोरच्या घरी आणि इथला 2 समोरच्या घरी गेला. कळलं? आपल्या घरातले लेकरू लोकांच्या घरी खायला, आपण त्याच्या घरचे लेकरू आपल्या घरी. त्याच्यानंतर आपल्या घरातला तिकडे लाडू दिले, त्याच्या घरातला चिवडा आपल्या इथं. कळायलं? वस्तू देवाणघेवाण. आता येथे तसंच करायचं. येथले आपण या घरात ठेवायचे, यातला आपण इकडे गेला, यातला बनाना इकडे घेऊन यायचा, यातलं सी फॉर कार्ट इकडे आलं, इकडला डॉंकी तिकडे गेला. लक्ष द्यायला जागा. एडी शहाणी नाही, ए डी सी बी कुठं आहे? ए डी सी बी कोण आलं? 4. लक्ष द्यायला. एडी. त्यानंतर बघा आकृती क्रमांक, या आकृतीला जर निरीक्षण केलं तर हे जाऊ दे असं, याचं काही बघायचंच नाही. या आकृतीला जर बघितलं थोडंसं, हे जाऊ दे, याचं काही बंद. ही आरशातली प्रतिमा दिसायची, याला पाहायचं नाही. हे याच्यातली आरशातली प्रतिमा आहे, हे तोंड इकडं आहे. ठीक आहे. मग याची आरशातली प्रतिमा काय होणार आहे? हे जवळचा भाग जवळ निर्माण होणार आणि हा दूरचा भाग दूर तयार होणार. मी सांगितलं आरशातल्या दूरचा दूर, जवळचा जवळ, दूरचा दूर, जवळचा जवळ, दूरचा दूर, दूरचा दूर, जवळचा जवळ, दूरचा दूर, जवळचा जवळ. आणि इथं काय झालं? हा पठ्ठ्या त्रिकोण कोणाजवळ बाजूला आणीदार भागाकडे. आपणही तसंच करायचं. हा आणीदार भागाकडे आला पाहिजे. म्हणजे कुठं आला पाहिजे? इथं आला पाहिजे. अशी आकृती कुठं आहे? कुठं आहे? इथं उजव्या साईडला आणीदाराच्या बाजूला चौकोन इथं. लक्षात आलं? कळलंय का? ओके. त्यानंतर बघा 21 क्रमांकाचा प्रश्न. इथं तुम्हाला थोडंसं लक्ष द्यावं लागेल. बघा काय आहे. किती नंबरचा प्रश्न आहे तो? 21 नंबरचा प्रश्न. ठीक आहे. तर 21 नंबरच्या प्रश्नामध्ये बघा, आतमधला चौकोन बाहेरून आला. आतमधला चौकोन बाहेरून, म्हणजे हा चौकोन दादा हा बाहेरून येऊन बसला. आणि बाहेरचा कोणता दादा आहे? षटकोन. 1 2 3 4 5 6. मंदात 6 जाऊन बसले. 1 2 3 4 5 6. मंदातली आकृती बाहेरची अंदर की बाहर की बीच में. आता आपण तसंच करायचं. त्रिकोण 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 त्रिकोण. हा त्रिकोण बाहेरून टाका. त्रिकोण बाहेरून कुठं आहे? इथं एक आहे आणि इथं पण आहे. पण मंदात काय पाहिजे? हे बाहेरचं वर्तुळ आहे, बाहेरचं वर्तुळ आहे, बाहेरचं वर्तुळ आहे, बाहेरचं वर्तुळ मधात टाकायचं. बाहेरचं वर्तुळ मधात म्हणजे इथं वर्तुळ टाकायचं. कोणाला कळतंय? त्यानंतर बघा, त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 22. प्रश्न क्रमांक 22. चला 22 क्रमांकामध्ये एबीसीडीत एचच्या नंतर कोण? टीच्या नंतर कोण? यू. पण त्याच्या पुढे जाऊन आपण बघू. पहा आता बघा इथं काय झालं? इथं पी आहे, इथं पी आहे. ओके.
क्यू न जागा बदलली, इकडं देवाणघेवाण केली आहे दोघांनी. पहा ना, एस इकडे जाऊन बसला, इथं क्यू इकडे जाऊन बसला आणि आर जशाला तसाच आहे. याचा अर्थ हे खालचा आणि वरचा घरातले हे यानं प्रसादनं जशाला तसा ठेवला प्रसाद, या वरच्या माणसानं पी फॉर प्रसाद, हे आर फॉर रॅडिश हे याने याच्या जवळ ठेवलं. प्रसाद आणि रॅडिश जशाला तसेच आहे. आदला बदली कोणाची झाली? क्यू आणि यस. क्यू ची आणि एस ची आदला बदल. तशी आपण आय ची आणि के ची आदला बदल करू. इथं के आला पाहिजे, इथं आय आला पाहिजे. एच आणि जे जशाला तसा, एच आणि जे जशाला तसा, एच आणि जे जशाला तसा. के इकडून गेला, आय इकडून गेला, पण आय इकडून गेला इथं आणि के इकडून आला इथं, म्हणजे कोणतं होईल? कळालं? या दोघांना जागा बदलल्या नाही जशाला तशा, या दोघांनी देवाणघेवाण केली. आणि पुढचं मधातलं अक्षर एच च्या नंतर एबीसीडी एच आय, तसं टी टी. त्यानंतरची आकृती बघा. त्यानंतरची आकृती कोणती आहे? हे बघा. आता आपण घर चालायचं. हे इथली आकृती, इथला जे दिसायला लागला बाण, ते नाही का 2 पावलं इकडे सर्कल आहे. हे 4 पावलाचं आहे, लक्षात घ्यायचं. प्रत्येक रेष 4 पावलाची. किती हे झाली? 2. किती? 2. आता मग इथला जर 2 पाऊल येऊन इथे येऊन बसला, तर इथे पण नाही का इथे येऊन बसला, म्हणजे अशा याच्यात त्रिकोण कोणाच्या याच्यावर आहे? इथं दिसायला आणि इथं दिसायला, म्हणजे हे 2 असू शकतात. लक्षात आलं? म्हणजे हे असू शकते किंवा हे असू शकते. आता आणखीन एक नाही काय करायचं. ही पाठीमागे गेली 4 पावलं, ही पाठीमागे गेली 4, या कोपऱ्यावरची पाठीमागे गेली 4 पावलं, म्हणजे येतात याच्यातून याच्यात गेली. तसं हा पाठीमागे 4 पावलं घालायचा, इथं आला पाहिजे चौकोन. चौकोन कोणाच्या इथं? आता ह्या 2 पैकी चौकोन कोपऱ्यात कोणाच्या गेला? इथं गेला, बरोबर? कारण कोपऱ्यात पाहिजे आपल्याला. कुठे गेला? इथं. म्हणजे उत्तर कोणतं आहे? कोणतं आहे? 3. त्यानंतर बघा, किती नंबरचा प्रश्न आता आहे? 24. 24 क्रमांकाचं बघा काय होतं ते. हे याची प्रतिमा. आता थोडंसं बघा, हे याची आरशातली प्रतिमा आहे, ही याची आरशातली प्रतिमा. वरे आरशातली प्रतिमा दिली, याची आरशातली प्रतिमा ही होती. मी मागे सांगितलं होतं. आता थोडंसं तुम्हाला निरीक्षण करून सांग, थोडंसं घ्या काय सांगायला ते लक्षात येईल. बाळांनो, हे जे आहे की नाही, हा गोरा भाग, हा गोरा भाग जवळ जवळ आला, म्हणजे ही आरशातली प्रतिमा. आणि हे काळा भाग दूर गेला, तर हा काळा भाग दूर. आरशात दूरचा भाग दूर असतो, दूरचा भाग दूर, जवळचा भाग जवळ. आता इथं पण तसं पहा, हे जवळचा भाग, हे जवळ, दूरचा भाग दूर. फक्त आकृतीवर केले. आता इथे तसंच करा ना. हा जवळचा भाग जो आहे हा इकडे राहणार आहे, ठीक आहे? कुठं राहणार आहे? इकडं. आणि हा गोरा भाग कुठं राहणार आहे? हा इकडून राहणार आहे. लक्ष द्यायला लागलं? त्याच्यानंतर ही आकृती कुठं राहणार आहे? म्हणजे असं कुठं आहे? आता हे जवळचं जवळ, म्हणजे ही रेषा अशा वर आडव्या रेषा, हे येते याला पान याला इथं. आणि याच्या विरोधातलं हे गोरा भाग इथे येणार आहे. हा असा भाग जवळ आला आणि काळावाला भाग इकडे गेला. असं कुठं आहे? 4 नंबर. कुठं आहे? 4 नंबर. अशा पद्धतीची आकृती, म्हणजे ही इथं आणि हा भाग इथं आरशातला.